नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या यूट्यूब चॅनल आपलं सरी स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे सेटिंग नंतर काय करायचं, सेटिंग नंतर काय काय अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं, सेटिंग नंतर काय काय कीड येतात किंवा सेटिंग नंतर तुम्हाला कोणते डोस ड्रिपनं द्यायचे आणि काय काय स्प्रे घ्यायचे याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहे. त्यापूर्वी आपण पहिल्यांदा ह्या भागामध्ये व्हिजिट केला होता आणि ह्या भागामध्येच व्हिडिओ तयार केला होता की नरकळी जास्त आल्यानंतर नळकळी ड्रॉप करून त्याला मादीकळी काढण्यासाठी काय करावं लागेल. तर हाच प्लॉट आहे, तो प्लॉटमध्ये काय चेंजेस झाले आणि ह्याचं आपण शेतकऱ्यांकडूनच विचारून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज घुमरे काकांच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि ह्याच प्लॉटमध्ये तुम्हाला मागच्या वेळेस व्हिडिओ पण बघितला असेल तुम्ही, ज्याचे फ्लावर नर निघले होते आणि नर ड्रॉपिंग करून मादी काढण्यासाठी काय काय उपाय करावे ह्याच्यासाठी जो व्हिडिओ बनवला होता तो ह्याच प्लॉटमध्ये बनवला होता आणि 100% त्याच्यामध्ये नरच होते, बरोबर ना? 100% नर होते आणि मादी 10-5% असेल. आणि त्यांनी काय काय केलं, जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते सर्व त्यांनी फॉलो केलं. फ्लोनं पाणी दिलं, मी सांगितलेले स्प्रे दिले आणि आज आपण काकांकडूनच बघू, त्यांनाच विचारू काका कसं काय सेटिंग. फुल सेटिंग झालं. फुल सेटिंग. एकदा तुमचं नाव सांगा काका. दत्तात्रय बबन घुमरे, राहणार हांडेवाडी. हांडेवाडी. तर घुमरे काकांचा प्लॉट आहे, आपण बघू शकता. प्लॉट एकदम भारी सेट झालेला आहे. एकही त्याच्यावरती मला ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मादी ही दिसतच नव्हती आणि आता बाग पूर्ण भरलाय, पूर्ण भरला. कमी करावं लागेल अशी कंडिशन तुम्हाला झालेली. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला अन्नद्रव्य काय, तर 42-47 2.5 किलो तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह झेम घ्यायचं आहे 1 लिटर, हे ड्रिपने सोडायचं आहे. प्लस त्याच्यामध्ये 6BA घ्यायचं 10 ग्रॅमने. हे 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला जो प्रमाण सांगितलं ते 200 लिटर पाण्यासाठी आहे. नंतर तुम्हाला 4-5 दिवसानंतर घ्यायचं आहे 05234 5 किलो आणि गब्बर घ्यायचं आहे 3 लिटर. हे प्रति एकरचं प्रमाण आहे. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर परत घ्यायचं तुम्हाला 40-38 2.5 किलो आणि 6BA 10 ग्रॅम. आता हे सगळं झालं तुमचं केमिकलचं. आता मी तुम्हाला स्लरी सांगणार आहे काय काय स्लरी करायची. पहिली स्लरी आहे जी शेणखताची स्लरी असेल आणि गुटन किंवा आपल्या अंडीची स्लरी असेल. तर पहिली स्लरी शेणाची स्लरी करायची आहे. त्याच्यामध्ये PSB 1 किलो घ्यायचं आहे, KMB घ्यायचं आहे 1 किलो आणि मायक्रोरायझा घ्यायचे 200 ग्रॅम. 200 लिटर पाण्यासाठी ही स्लरी राहील. शेण तुम्हाला 15 ते 20 किलो घ्यायचं आहे त्याच्यासाठी. आता दुसरी स्लरी आहे अंड्याची स्लरी, 200 लिटर पाण्यासाठीच असेल ती. अंडी घ्यायचे 10 नग, गुळ घ्यायचा 2 किलो, ताक घ्यायचं 5 लिटर, भात घ्यायचा 5 किलो, मायक्रोरायझा घ्यायचं 200 ग्रॅम आणि PSB घ्यायचं 1 किलो, KMB घ्यायचं 1 किलो. हे सगळं मिक्स करायचं. 10 ते 15 दिवसानंतर त्याच्यावाला गाळून घ्यायचं कपड्याने, 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला 6BA टाकायचं 10 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला IBA टाकायचं आहे 5 ग्रॅम. आता 6BA आणि IBA हे का बरं टाकायचं, का 6BA आणि IBA हे सायटोकायनिन लेवल वाढवतं आणि सायटोकायनिन तुम्हाला हेल्प करतं तर साईज करण्यासाठी. आता कंडिशनमध्येच तुम्हाला हा त्रास आहे. सगळं सेटिंग मिटिंग झाली, इथून पुढे फळाची साईज करण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा हाता रिक्स आहे. कारण जास्त फळ आल्यानंतर गोट्याच होणार आहे. आता याच्यामध्ये थिनिंग करावं लागेल तुम्हाला. जर जादा फळं असेल तर जादा फळं, वाकडे तिकडे फळं, चाटलेले फळं हे काढून टाका. बरोबर. प्लॉट एकदम भारी आहे. कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती काळजीने घेतल्यामुळे साईज पण चांगली आहे, स्ट्रोक पण चांगला फेकलेला आहे. फक्त आता इथून पुढचं नियोजन आहे. आत्ता पाऊस पडतो, ऊन पडतं, ह्या ट्रेसमध्ये झाडाचं वाचवायचं असेल. आता त्यांनी तर ठरवलंय तुम्ही आता क्रॉप कव्हर टाकणार आहे. आता तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना शक्य आहे, शक्यतो ज्यांना शक्य असेल त्यांनी क्रॉप कव्हरच टाका. कारण आतापर्यंत एक तर रिक्समध्ये आपण फळ आणले. इथून पुढं पण या वर्षी लवकर पाऊस चालू झाला, एप्रिलमध्येच पाऊस झाला. मागच्या वर्षी मेमध्ये पाऊस झाला तरी पण डाग आले होते. या वर्षी एप्रिलमध्येच झाला तर डाग येतीलच. त्याच्यामुळे तुम्ही क्रॉप कव्हरने कव्हर करा. हे धन संभाळ आहे ते शेवटपर्यंत टिकवायचं आहे तुम्हाला. बरोबर काका? बरोबर. हे धन तुम्हाला शेवटपर्यंत टिकवायचंच आहे. त्याच्यामुळे क्रॉप कव्हर जर टाकला तर एकदम उत्तमच होईल. कारण कसं असतं, फ्लावर सेटिंगसाठी खूप रिक्स घेतात. ह्यापर्यंत हा टप्पा मेन टप्पा तुम्ही पार केलेला आहे. आता शेवटचा जो टप्पा असेल तुमचा सायझिंगचा टप्पा किंवा सनबर्निंग न होणं तुमचं, हे काम तुमचं क्रॉप कव्हर करणार आहे. जरी आता ह्या काळामध्ये सनबर्निंग खूप प्रमाणात येऊ शकतो, तुम्हाला थोड्या दिवस लेट होईल क्रॉप कव्हर टाकायचं असं, तर त्यासाठी 4-5 दिवस तुम्हाला क्रॉप कव्हर लागणारच. त्यासाठी लवकरात लवकर एक सिलिकॉनचा स्प्रे मारून घ्या. कारण काय होतंय, आता ऊन पडतंय, खूप पाऊस पडून गेला तर ऊन पडतंय, टेम्परेचर कमी जास्त होऊ राहिलं, त्याच्यामुळे सनबर्निंगचा चट्टा त्याच्यावर येऊ शकतो.
आणि सनबर्निंगमुळे हातचा आलेला माल तो खराब होईल. तुम्ही ज्यावेळेस क्रॉप कव्हर टाकणार त्यावेळेस ते क्रॉप कव्हर तुमचं कव्हर करणार आहे सनबर्निंगचं, पण आत्ता नाही ना. ज्या शेतकऱ्यांचं क्रॉप कव्हर नाही आहे त्या बागात शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अमृत बायोसील 2 ml स्प्रे घेऊन टाका. याने तुमचं वाला कोटिंग करल सिलिकॉनमुळं आणि सनबर्निंग पासून वाचवलं. काय राहतं, कवळे फळ आहे आत्ताच, आणि ह्याच फळामध्ये लवकरात लवकर चट्टा म्हणजे सनबर्निंग येऊ शकतं. कारण कवळ आहे आता ते. लहान बाळा जशी आपण काळजी घेतो तसं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, बरोबर. आता मी स्लरी सांगितलं, ड्रिपनं पण सांगितलं, तेवढं करा. फळ जर कडक वाटायला लागलं तर कॅल्शियम बोरॉनवर जास्त लक्ष द्या. कॅल्शियम बोरॉन द्यायचं. कॅल्शियम बोरॉन नायट्रोजन इतकं द्यायचं नाही. कॅल्शियम बोरॉन देताना तुम्हाला CB+ नावाचं औषध आहे, जे काही ग्लुकोनेट औषध आहे, ते तुम्हाला 4-5 तासामध्ये रिझल्ट द्यायला सुरुवात करेल, बरोबर. तर काका मी सांगितलेला स्प्रे घेतल्या, मी सांगितलेला उपाय केले तुम्ही, तुमचा फायदा झाला का नाही? 100% झालं ना. तर शेतकऱ्यांनो तुमचा पण फायदा करायचा असेल तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. मी देणारे प्रॅक्टिसेस हे माझ्या स्वतःच्या प्लॉटवरती मी स्वतः करत असतो आणि मगच शेतकऱ्यांना सांगत असतो. आता मी जे तुम्हाला स्लरी सांगितली ती स्लरी तुमच्या बागेमध्ये तुम्हाला साईज करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा हा पहिला मुद्दा इथंच पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.